तुमच्यावर जेवढं प्रेम केले ना तेवढं मी आजवर कोणावरच नाही केलं. मग माझी एक गोष्ट ऐकशील? तेजप्रताप, तुझ्या आणि मामांमध्ये नक्की कशामुळे वाद झाला, काय झालं, का झालं, मला खरंच काहीच कल्पना नाही. आणि मला माहितीये तू सांगितलंयस, वेळ आली की तू सांगशील, त्यातही मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण जर असाच राग मनात ठेवलास ना तर खूप त्रास होईल. तुला असं त्रासात बघायला नाही आवडत मला. तिकडे घराबाहेरच मामा थांबलेले आहेत. जाऊन एकदा बोलतोस त्यांच्याशी? नाही जमणार. बाकी तुम्ही मला काही बी सांगा, पण हे नाही जमणार. तेजप्रताप ऐक ना, असं नको ना करूस. हे बघ, रंगपंचमीच्या दिवशी मामा शुद्धीत नव्हते हे सगळ्यांनाच माहिती आहे की नाही. ते मामा आहेत तुझे, तुझं मन मोठं कर, करून टाक त्यांना माफ प्लीज. यामुळेच तुम्ही मला लय आवडता वैदे. तुम्हाला माहित नाही मामा तुमच्याबद्दल काय काय बोलले ते, तरी पण तुम्ही त्याचा एवढा विचार करताय. तुम्ही खरंच ग्रेट आहात वैदे, खरंच ग्रेट आहात. तेजप्रताप, माझ्यासाठी एवढं करशील? तुमच्यासाठी काय पण करायला तयार असतोय हा तेजा, ऑलवेज. एक मिनिट, मला हे काही पटलेलंच नाही. आता काय झालं? अरे, मी एवढी छान तयार झालीये, हे सगळं घातलंय, केसात छान गजरा माळलाय, आणि तू एका शब्दाने मला कॉम्प्लिमेंट दिलेली नाहीयेस. त्याला काय अर्थ? अहो मी ते बरं देतो नाही, छान कौतुक कर माझं. अहो तुम्ही खरंच अर्ज किया है. अरे बापरे, इरशाद, अब जाके समझ में आया लोग चांद को खूबसूरत क्यों कहते हैं. शायद मेरी तरह वो भी उसमें आपकी झलक देखते होंगे. आपकी झलक चांद से कम भी तो नहीं. चंद्र सुद्धा लाजेल एवढ्या भारी दिसताय तुम्ही. आए हाय, क्या बात है. हे भारी जमलंय मिस्टर मक्तेदार. तेजप्रताप, I love you. I love you.
मिसेस हलके पडू. आता निघायचं. एजंट सासरी वाट बघत असतील. जावं तर लागेल. चल.